तापोळा अहिर पूल, व्हिविंग गॅलरी, दरे निसर्गोपचार केंद्र, वॉटर अँब्युलन्स, बॅक वॉटर बोटिंग, सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा, शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला प्रतापगड आणि निसर्गाचं वरदान लाभलेला सातारा. पण आजचा सातारा फक्त निसर्गासाठीच ओळखला जात नाहीये, तर तो ओळखला जातोय बदलासाठी, विकासासाठी आणि जागतिक दर्जाच्या पर्यटनाच्या क्रांतीसाठी. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आज साताऱ्याच्या दुर्गम भागाचा चेहरा मोहरा बदलतोय. तापोळा असो वा मुनावळे, दरे असो वा कोयना, विकासाची गंगा आज थेट दर्या खोऱ्यात पोहोचतीये. साताऱ्याजवळील तापोळा म्हणजे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर, पण आता हे काश्मीर अधिक हायटेक होत आहे. शिंदे साहेबांनी इथे तापोळा अहिर केबल स्टे ब्रिजचं स्वप्न प्रत्यक्षात आणलंय. केवळ पूल नाही तर यावर काचेची व्हिविंग गॅलरी असणार आहे. जमिनीपासून काही फूट उंचीवर पायाखाली काचेचा ब्रिज आणि समोर अथांग कोयना बॅकवॉटर. विचार करा, हा अनुभव किती थरारक असेल. ऋषिकेशच्या धर्तीवर बांधलेला हा सिग्नेचर ब्रिज पर्यटनाला नवी उंची देणार आहे. तापोळा अहिर पुलामुळे 45 ते 50 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. एकनाथजी शिंदे यांच्या दरे गावची ओळख जागतिक निसर्गोपचार केंद्र अशी होणार आहे. सुमारे 100 कोटी रुपये खर्चून इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं नॅचरोपॅथी सेंटर उभारलं जात आहे. देश विदेशातील पर्यटक इथे निसर्गोपचारासाठी येतील, ज्यामुळे साताऱ्याची ओळख हेल्थ टुरिझम हब म्हणून होईल. सोबतच उचाड इथे हर्बल गार्डनमध्ये सह्याद्रीतील दुर्मिळ औषधी वनस्पतींचं जतन केलं जात आहे. निसर्ग रक्षणाचा हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे. साहसी पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी तर सातारा काशीच ठरणार आहे. मुनावळे इथे अत्याधुनिक बोट क्लब आणि वॉटर स्पोर्ट्स सुरू झालेत. स्पीड बोट, कयाकिंग आणि बनाना राईडचा आनंद आता साताऱ्यातच मिळतोय. इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपमुळे साताऱ्याचं नाव साता समुद्रापार पोहोचलंय. वासोटा किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रस्तावित असलेला रोप वे हा ऐतिहासिक पर्यटनाला एक वेगळाच वेग देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसह अनेक लोक हा किल्ला पाहायला येऊ शकतील. पर्यटन वाढल्यामुळे साताऱ्यात स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. महाबळेश्वर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेच, पण तसंच शिंदे साहेबांनी नवीन महाबळेश्वर ही संकल्पना मांडली आहे. तापोळा, मुनावळे या परिसरातील 52 गावांचा विकास करून एक नवं पर्यटन शहर बसवलं जात आहे. यासाठी रस्ते रुंदीकरण, घाट रस्त्यांचं मजबूतीकरण आणि रात्रीच्या प्रवासासाठी अत्याधुनिक विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. दुर्गम वाड्या वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडल्या जात आहेत. यामुळे केवळ पर्यटकच नाही तर शेतकऱ्यांचा शेतमालही वेगानं बाजारपेठेत पोहोचू लागलाय. विकास कामासोबतच आरोग्य सेवेलाही शिंदे साहेबांनी प्राधान्य दिलंय. दुर्गम भागातील लोकांना जलद गतीनं आरोग्य सेवा मिळावी यासाठी कोयना जलाशयाचा वापर करून वॉटर अँब्युलन्स सुरू केली आहे. ही सेवा ग्रामस्थांसाठी जीवनवाहिनी ठरतीये. गर्भवती माता असो किंवा ज्येष्ठ नागरिक, आपत्कालीन स्थितीत ही रुग्णवाहिका तातडीनं मदत पोहोचवतीये. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी हे वचन आचरणात आणत आपली जन्मभूमी सातारा एकनाथजी शिंदेंनी विकासाचं मॉडेल ठरवलंय. म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आपला सातारा आता साता समुद्रापार झेप घेण्यासाठी सज्ज झालाय.